नमस्कार. या गीता संथा वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. तत्रा त वरती आघात, तत्रा पश्यत प वरती आघात, शिय वरती आघात, शिय शिय हा एक पूर्ण अक्षर आहे. शिय श्यत स्थितान पार्थ त्या विसर्गाचा अर्धा उच्चार. पार्थ पितृनथ पितामहान आचार्यान च्यावरती आघात, यावरती आघात, आचार्यान मातुलान लावरती आघात, भ्रातॄन पुत्रान पुवरती आघात, पौत्रान सखींस त्या खीच्या अनुस्वाराचा ईव दीर्घ ई त्याच्यावरती अनुस्वार व अर्धा सखींस. तुमचा तो कागद आहे त्यात पाहून लिहिलात तरी चालेल. ईव इव ईव सखींस तथा. तत्रा पश्यत स्थितान पार्थ एक शब्द घ्यायचा आहे. तत्रा पश्यत म्हणा. तत्रा पश्यत, तत्रा पश्यत, तत्रा पश्यत, स्थितान पार्थ, स्थितान पार्थ, स्थितान पार्थ, स्थितान पार्थ, थ थ तत्रा पश्यत. तत्रा पश्यत. हा महत्वाचा शब्द आहे कारण त यायला पाहिजे आणि मग स्थि यायला पाहिजे. तत्रा पश्यत, तत्रा पश्यत, स्थितान पार्थ, स्थितान पार्थ, पार्थ पार्थ, तत्रा पश्यत स्थितान पार्थ, तत्रा पश्यन् स्थितान पार्थ, तत्रा पश्यत स्थितान पार्थ. तत्रा पश्यत स्थितान पार्थ, म्हणा 3 वेळा. तत्रा पश्यत स्थितान पार्थ, पश्यत पश्यत पश्यन नाही पश्यत. म्हणा. तत्रा पश्यत स्थितान पार्थ, तत्रा पश्यत स्थितान पार्थ. म्हणा. तत्रा पश्यत स्थितान पार्थ, म्हणा. तत्रा पश्यत स्थितान पार्थ, पितृनथ. पितृनथ. बघा तोंडाचा चंबू केला तर तृ म्हणजे तो उकार येईल, पण हा ऋकार आहे. ऋकार ऋकार म्हणताना पितृ जीभ वरती उचलायचे, कुठेच टेकवायचे नाही आणि मागे ओढायचे. पितृ आणि तो दीर्घ आहे परत. पितृनथ पिता महान, पितृनथ पितामहान्, पितृनथ पिता महान. पितृनथ पितामहान्. आता पी नंतर जीभ लगेच वरती टेकवली तर तो पी वर आघात येईल. पी वर आघात नाहीये. पितृनथ पिता महान, पितृनथ पितामहान्, पितृनथ पिता महान. पितृनथ पितामहान्. कसं होत आहे? असं होत आहे ना, तो घ्यायचा नाही. पी प्लेन. पितृनथ पिता महान, पितृनथ पितामहान्, तत्रा पश्यत स्थितान पार्थ, पितृनथ पिता महान. तत्रा पश्यत स्थितान पार्थ, पितृनथ पितामहान्, तत्रा पश्यत स्थितान पार्थ, पितृनथ पिता महान. म्हणा. तत्रा पश्यत
पितामहान् म्हणा तत्रापश्य स्थितान् पार्थ पितॄन् अथ पितामहान् तो विसर्ग जर आपला आला नाही तर पटकन होणार आपलं, म्हणून विसर्ग आला पाहिजे, हो की नाही? म्हणजे ती जागा तेवढा वेळ त्या विसर्गाला दिला पाहिजे. बघा हा, तत्रापश्यत स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् म्हणा तत्रापश्य स्थितान् पार्थ पितॄन् अथ पितामहान् सुंदर म्हणा तत्रापश्य स्थितान् पार्थ पितॄन् अथ पितामहान् परत एकदा तत्रापश्य स्थितान् पार्थ पितॄन् अथ पितामहान् आचार्यान् म्हणा आचार्यान् बघा आचा आणि जीभ तशीच ठेवून जर रयान केलं तर र ला य येतो, पण इथे रफार आहे धर्म, हो की नाही? ध नंतर जीभ वरती टेकते, थरथरली जाते आणि मग म होतो. तसंच आचार्यान आचार्यान म्हणा आचार्यान हा छान म्हणा परत मातुलान मातुलान भ्रातृन 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 भ्रा भ्रा हा भ्रातृन म्हणा आचार्यान मातुलान भ्रातृन बघा आचार्या नको, आचार्यामध्ये काय होतं चार्या, मी खालीच टेकवते आणि मग वर जाते, पण आचार्यान म्हणा मातुलान भ्रातृन भ्रा भ्रा भ्राता भ्रातृन अनेक वचने ना सगळी भावंड म्हणून आचार्यान मातुलान भ्रातृन छान म्हणा मातुलान मातुलान भ्रातृन म्हणा आचार्यान मातुलान पुत्रान पौत्रान पुत्रान पौत्रान सखींस्तथा सखींस्तथा खी दीर्घ आहे हा पुत्रान पौत्रान सखींस्तथा छान म्हणा पुत्रान पौत्रान सखींस्तथा म्हणा छान पुत्रान पौत्रान सखींस्तथा छान परत बघा आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखींस्तथा म्हणा सुंदर आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान
पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा म्हणा आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा छान म्हणा आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा सुंदर परत एकदा आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा पूर्ण श्लोक बघा तत्र पश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा म्हणा तत्र पश्यन् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आता सगळ्यांचा श्वास सोडलेल्याचा आवाज सुंदर आला पाहिजे की नाही पार्थ असा म्हणा एकदा तत्र पश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा सुंदर म्हणा आपल्याला अजून 3 वेळा म्हणायचंय स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा म्हणा तत्र पश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा छान परत एकदा 1 2 3 तत्र पश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. तत्र अपश्यत स्थितान पार्थः तिथे उभ्या असणाऱ्या सज्ज असणाऱ्या कोणाकोणाला पार्थ म्हणजे अर्जुन पाहता झाला. पितॄनथ तो रुकार आहे ना तो दीर्घ आहे पितॄन अथ तो रू रस्व नाहीये ते 6 दिसत आहेत ना खाली तच्या खाली ते तो दीर्घ रुकार आहे. कृष्णातला रू जो आहे ना रू तो रस्व आहे आणि इथे दीर्घ मग पितॄन अथ असा उच्चार आहे त्याचा. पितृन म्हणजे काय पितर पित्यासारखे पित्याच्या वयाचे त्या सगळ्या आपल्या बापासारख्या वयाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांना त्याने पाहिलं. पितामहान आणि बापाच्याच काय आजोबांच्या वयाच्या लोकांना पाहिलं कारण पितामह भीष्म आहे. आचार्यान आचार्य मातुलान मामा आता 2 मामा आहेत महाभारतामध्ये माहिती आहेत का. एक शकुनी मामा आणि दुसरा शल्य मामा. जो सहदेव नकुलांचा मामा आहे पण दुर्दैवाने तिकडे आहे आणि शकुनी. आणि या पक्षात एकच मामा आहे तो अभिमन्यूचा आहे जो सगळ्या मामांना पुरून उरलाय म्हणजे कृष्ण. तर अशा सगळ्या त्या मातुलान म्हणजे मामांना आचार्यांना मामांना भ्रातृन पुन्हा तो डबल रू आला. भ्रातृ म्हणजे भावांना सगळे भाऊच होते चुलत का होईना भावंडच होती ही सगळी. पुत्रान इकडे पलीकडे पुत्र इकडे मुलगे होते आणि तिकडे मुलांच्याच वयाचे कौरवांचे मुलगे होते. दुर्योधनाचा मुलगा त्याचं नाव आहे लक्ष्मण तो युद्धात आहे. दुःशासनाचा मुलगा आहे त्याचं नाव दिलेलं नाही पण त्याला दौशासनी असं म्हटलेलं आहे. दुःशासनाचा मुलगा युद्धात आहे म्हणजे आपले मुलगे आणि त्यांचेही मुलगेच आपल्या भावांचे चुलत भावांचे का होईना त्यांची पण मुलं मुलासारखीच आहेत. मग त्या मुलांना पुत्रान
आणि एवढंच कशाला, पौत्रान पण, काहींचे पौत्र पण आलेत. कर्णाचा पौत्र आहे, मुलाचा मुलगा युद्धात आहे. सखींस्तथा, मित्रांना. सखी हा शब्द इथे स्त्रीलिंगी नाही. सखी, सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम. आता तो कसा चालतो ते थोडं व्याकरण कळायला लागल्यावर पाहता येईल तुम्हाला. सखीन म्हणजे मित्रांना, आपले सगळे मित्रवर्ग त्यांनी उभे पाहिले.